आज आपली 19व्या दशकाला सुरुवात होणार आहे. म्हणता म्हणता एवढा अभ्यास झाला पण आणि हा जो दशक आहे या दशकामध्ये त्यांनी नावच नाही शिकवण निरूपण दिलं आहे. म्हणजे त्यांच्या समोर असणारे जे महंत आहे त्या महंतांना जे काही समुदाय गोळा करायचा आहे तर त्यांच्याशी वर्तन करताना आपलं कसं असावं, लोकसंग्रह चांगला असला पाहिजे प्रत्येक महंताचा. म्हणजे समर्थांचं जे 1200 मठ आणि 1200 मठांचे महंत अशी जी सगळी रचना भारतभर केलेली आजही आपल्याला कळते, त्या रचनेला धरून हा दशक आहे. आणि त्यामुळे या दशकामध्ये ज्या ओव्या येतात त्यांनी नित्याने पठण करण्यासाठी म्हणजे आम्ही काही वर्षांपूर्वी एक चातुर्मासात प्रिंट दिला होता स्वतःकडून की समास वाचला की आपल्याला आवडलेल्या ओव्या खूण करा आणि त्या ओव्या एकत्र करा. मॅक्झिमम या 19व्या दशकातल्या ओव्या वेगळ्या काढल्या गेल्या, कारण त्या वृक्ष आपल्या जीवनाला लागू असणाऱ्याच ओव्या आहेत सगळ्या असं आपल्याला दिसेल. आता संबंध दशक पाहताना आपल्याला लक्षात येईलच. तर हा जो महंत किंवा समाज नेता आहे तो कसा असला पाहिजे, तर समर्थाने यापूर्वी पण अनेकदा सांगितलं आहे की पहिलं तो निस्पृह असला पाहिजे. काहीतरी त्याला हवा आहे, मान हवा आहे, काही स्वार्थ आहे असा कधीच महंत कधीच लोकनेता होऊ शकत नाही. आपण ज्याला हल्लीच्या काळामध्ये लोकनेता म्हणतो तो लोकनेता पु ल देशपांडे म्हणतात तसं फोटोला मध्ये कामाला कधी मध्ये अशी परिस्थिती असते. त्यामुळे तसं काहीच या महंताच्या बाबतीत आपल्याला म्हणता येत नाही. यापूर्वी निस्पृहचे 3 समास आपण पाहिले त्यावेळेस घट्ट झालेलं आहे की महंत म्हणजे निस्पृह, की त्याला मान सन्मानाची जराही इच्छा नाही अशा पद्धतीचा तो असला पाहिजे. त्यामुळे असं बरं निस्पृह हे अवघेची करावे तरी आपण तेथे न सपडावे, परस्पर उभारावे भक्ती मार्गास असं समर्थांचं आहे की परस्पर कामं होतील अशी करावी. करायचं सगळं आपणच, सगळं मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे. याचा अर्थच तो आहे की करायचं सगळं पण आपण तिथे दिसणार नाही याच्यावरती काळजी घ्यायची. लोकांना कळता पण कामा नाही की हे काम आपण केलं. ही फारच अवघड गोष्ट आहे. न केलेल्या कामाचं क्रेडिट पण घ्यायची तयारी असते, तर करून सुद्धा क्रेडिट घ्यायचं द्यायला काय अर्थ आहे. पण तरी समर्थांचं निस्पृहाचं सांगणं असं आहे. आणि आता येत्या 10 समासामध्ये हेच विषय येणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने येतील. कधी त्याला पुढाऱ्याने कसं असावं, महंताने कसं असावं, किंवा एखादी काही नुसतंच विवरण म्हणता येतं. लोकनेत्याबरोबर समजा त्याची लोकांशी संबंध ठेवताना काय काय करावं लागतं त्याला, तर दुसऱ्याचे दुःखी दुखावे, मला संतोषे सुखी व्हावे. हे किती महत्त्वाचं आहे की दुसऱ्याला आनंद झाला तर आपल्याला आनंद झाला पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात आपण सुख बघितलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात आपल्याला दुःख झालं पाहिजे. दोन्ही गोष्टी अवघडच असतात. दाखवतो आपण, प्रत्यक्ष दाखवतो असं नाही की दुसऱ्याचं दुःख झालं की आपल्याला पण फार वाईट वाटलं आहे असा हे असतो. प्रत्यक्षात कसं असतं की नाही, हा ज्याचं ते हे करायचं. आणि तसं आता मी लक्षून सांगते की आपण जर मोठेपणा घ्यायचं आहे, म्हणजे आपण जर लीडर व्हायचं आहे तर आपल्याला दुसऱ्याचं ऐकलंच पाहिजे. त्यामुळे हा जो समर्थांचा निस्पृह आहे याला आता स्वतःला आपली योग्यता, आपला मोठेपणा, आपलं सामर्थ्य, आपला लोकसंग्रह हे सगळं तो करतोय, पण ह्याची जाणीवच त्याला नाही. आणि जाणीवच नाही म्हटल्यावर त्याची योग्यता लोकांच्या लक्षात येण्याचा प्रश्नच काय आहे की त्याला स्वतःलाच ह्याची जाणीव आहे की आपण काहीतरी विशेष करतो. असा जो करणारा आहे, म्हणजे मी केलं ही अहंकार तो दूरच राहिली, कारण त्याला ही जाणीवच होती की आपण केलं असं सगळं करून अलिप्त राहणारा असा हा आहे. आणि दुसरं असं की स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून तो कुठेच काही करत नाही, 4 लोकांना सांगत नाही. स्तुतीपाठक पूर्वी असेल, स्तुतीपाठक असं संस्कृतच्या नाटकांमध्ये हे असायचं की तो राजाच्या पुढे असायचाच की त्याची स्तुती करायची. तर असे स्तुतीपाठक तो भोवती गोळा करत नाही असं सगळं आपल्यासारखं कुठलीच त्याचा म्हणजे त्याला स्वतःचं नाव व्हावं, मान व्हावं असं काहीच वाटत नाही. इतक्या त्याच्या चित्रवरती शांत असतात. अशा या निस्पृहाबद्दल हे 10 समास आपल्याला शिकायचं. डॉक्टर वसंत गोवारीकर यांना खरं कॅबिनेट दर्जाच्या सगळ्या सुविधा देऊ केलेल्या होत्या आणि त्यांनी कुठल्याही त्या स्वीकारल्या. तेव्हा मला माझं सगळं आहे, तुमची गाडी बघा. आता आपण किती पाहतो की आपली गाडी असते पण ऑफिसची गाडी मिळते ना, मग असू दे ते वसंत गोवारीकर मला नको माझी गाडी माझं तुमची नको. तर असा निस्पृह, ह्याला निस्पृहपणा म्हणतात. मिळताय म्हणून फुकट घ्यायचं, पण अशी उदाहरणं फार कमी मिळतात. मिळतायला मग घ्यायचं अशी वृत्ती दिसते. संघाची तर इतकी गीतं आहेत, मान सन्मान व्हावा न व्हावा काय त्याची अपेक्षाच नाही.
मंदिराचा चिरामी ठरावा, जीविताची आता खंत कोणा, आस ध्येया तुझी फक्त प्राण, जन्म देशार्थ आम्हा मिळावा, अशी प्रार्थना केली आहे. याचा अर्थ की फक्त आपल्या जन्माचं जे की ध्येय निवडलेलं आहे त्या ध्येयावर काम करत राहायचं, असा जो वस्तू आहे तो समाजाचं नेतृत्व करतो. सगळा समाज दशक वाचताना रोजच्या समाजामध्ये आपल्याला नरेंद्र मोदींची आठवण होणार आहे. गेल्या 10 वर्षात आपण जे काही पाहिलं आहे प्रत्यक्ष, त्यामुळे आपल्याला आठवण देखील राहणार. या नेतृत्व करताना काय काय करावं, तर त्यांचं समर्थांचं म्हणणं असं आहे की लोकांसारखं आपण पण राहावं, लोकांच्यामध्येच आपण कसं लोकांना वाटलं पाहिजे. म्हणजे आपण जरी प्रपंच केला नाही तरी प्रपंच सुखे करावा, काही परमार्थ वाढवावा असंच लोकांना सांगावं. कारण समुदायाकडे लोकांना प्रपंच करायचंच आहे, प्रपंचाशिवाय ते सगळे राहणार नाही आहेत. त्यामुळे आपण लोकांना प्रपंच चांगला करावा किंवा आधी प्रपंच करावा नाही का हे जरूर सांगावं. प्रपंच पाहिजे सुवर्ण हे सांगावं, 4 पैसे राखून ठेवावे. आपल्याला म्हातारपणी कुणापुढे हात पसरायची वेळ येता कामा नाही, अशी व्यवस्था तरुणपणीच करायला हवी, असं सगळ्या गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे ते मला महंतांनी हे लोकांना सांगावं, निस्पृह असणाऱ्या महंतांनी लोकांना सांगावं. स्वतःचं नीती धर्माचं आचरण असतं ठीक आहे, पण तसं लोकांना पण वागवावं. आत्ता म्हटलं तसं दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा आपल्या परीनं सतत प्रयत्न करावा. बोलणं अतिशय गोड असावं, नम्र असावं. बोलण्याने माणसं जिंकता येतात. तर बोलणं आले केलं की काळे येतच ना, त्यामुळे बोलणं आपलं गोड असलं पाहिजे. गेल्या दशकामध्ये आपण एकांताचा विचार केला तर किती एकांतात राहायचं आणि किती लोकांतात राहायचं हे महंताला कळलं पाहिजे. सारखं सुद्धा लोकांमध्ये राहिलं तर आपली किंमत राहत नाही. त्यामुळे एकांतात राहावं आणि आवश्यक तेव्हा लोकांतात राहावं, असं दोन्ही त्या महंताला जमलं पाहिजे. लोकांना अखंड नामाला म्हणजे चांगल्या मार्गाला लावा. नामाला लावा म्हणजे काय, तर चांगल्या मार्गाला लोक राहतील असा प्रयत्न करावा. म्हणजे त्या महंतांनी एखादे वडील जशी मुलाची काळजी घेतात तसं या महंतांनी समाजाची काळजी घेतली पाहिजे. असं या महंतावर खूप मोठी जबाबदारी समर्थ देणार आहे. म्हणून त्याला नावच नाही शिकवण देऊ पण असं दिलेलं आहे. लोकांनी आपलं ऐकावं असं आपल्याला वाटत असेल तर वडिलकीची भूमिका आपली असली पाहिजे. म्हणजे खरं आहे 450 वर्षापूर्वी सांगितल्यामुळे खरं आहे आता वडिलांचं ऐकणं म्हणजे मला कळतं आहे सगळं, त्यामुळे कुणाचा ऐकायचा प्रश्नच नाही. पण सगळं म्हणणार असं नाही, लोकांना ऐकलं पाहिजे. तर आपल्याला तसं वडिलकीच्या भूमिकेत करता आलं पाहिजे. आपल्याजवळ सगळ्या प्रकारची विभक्त हवी, ज्ञान हवं, आपल्याजवळ वक्तृत्व हवं, आपल्याला लोकांना मुद्दा पटवून देता आला पाहिजे, अशीच दाल असायला हवी. आपल्या बोलण्या वागण्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची विसंगती असता कामा नाही. आपण जसं बोलतोय तसं वागता पण आपल्याला आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी ते आपल्याजवळ सांगणार आहे. सर्वत्र सुखीनच संतू सर्वे संतू निरामय अशी आपली प्रार्थना असते. लोकमान्य टिळकांच्याबद्दल नेहमी एक श्लोक सांगतात की ते असं म्हणायचे, परेशान सुखवर्धनाय ही चिंता ठेवावी. म्हणजे काय, तर दुसऱ्याचं सुख कसं वाढेल याची चिंता, बाकी चिंता नाही ठेवायची. पण दुसऱ्याला सुख कसं मिळेल किंवा पराव बोधाय वचावसी असतं, आपलं बोलणं कसं असावं तर दुसऱ्याचं अज्ञान दूर करणारं असावं असं ते सांगतात. तसं महंतांनी पण असलं पाहिजे. जरा ओव्यांचा विचार केला तर आपल्याला कितीतरी ओव्या अशा दिसतील दैनंदिन वाचनामध्ये त्या ओव्या असाव्या आणि मग त्या संकलन केले तर तुम्हाला निराकरणी मनावर ओव्या कशा का सांगू शकतात. तर त्या वारंवार वाचल्यामुळे मला त्या माहिती आहे. त्या ह्या सगळ्या 10 समासात जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासे आहे सूत्र, आपल्या टोळी कसं असलं पाहिजे की जगात आपोआपच लोकांमध्ये आपण मित्र म्हणून राहू. किंवा धटासे आणावा धट, उद्धटासे उद्धट, सगळं गोडगोड गोडगोड नाही सांगत, आणतात पण धरून की कसा समोरचा आहे त्याप्रमाणे आपण असलं पाहिजे. किंवा राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतर आहे. आता याचा अर्थ काय, दुसऱ्याचं अंतर म्हणजे मन जाणलं पाहिजे. तर आपल्याला असं मन जाणलं तरच आपल्याला लोक आपलेच होते. तर महंतांनी एक समाजप्रिय असं राहिलं पाहिजे, लोकसंग्रह आपला वाढला पाहिजे, याच्यासाठी या गोष्टी करायला पाहिजे. पुढं घटासेवा घट जसं म्हणतात तसं जैसाच तैसा जेव्हा भेटेल तेव्हा बज्जालसी काय, म्हणजे समर्थ म्हणतात की जशाच तसं वागलं पाहिजे. तेव्हा समोरचा काय म्हणेल तसं आपण हो नाही म्हणायचं, अशी आपली भूमिका असली पाहिजे. खूप साऱ्या ओळ्या त्यांनी आपल्याला दिली. सांगता सांगता असं पण म्हटलं आहे, नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वयचा, कसं कपड्याला पैसा कोण जाणे. आपण इतकं रेडी असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला म्हणजे महंतांच्या बदल्या होण्याचं काही कुठं उल्लेख वाचला नाही, पण समर्थ असं करायचं आहे की त्याला ते दिला मठ वेळी दिलाच नाही काही, सारखं त्यांचं लक्ष असायचं, मधून मधून ते जात असत
पण असं पाहिलं की लक्षात येतं की या महंतांचं खूप मोठं कार्य समर्थ त्यांच्या करणी करून घेतलं. आज जो पहिला आपण समास पाहणार त्याचं अगदीच सोपं वाटेल असं नाव आहे, पण त्याचं आत शिरलं की लक्षात येतं की अरे ह्याला फार महत्त्व आहे. लेखनक्रिया निरूपण असं नाव दिलं आहे. आजही लेखनाला महत्त्व आहे. आल्याच आपल्याला कळलं की पत्रलेखनामध्ये स्पर्धा झाली आहे, त्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं. त्या लेखनक्रिया ही जी आहे ती कितीही काळ पुढे गेला तरी त्या लेखनक्रियेचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे. लिहिलं पाहिजेच. दिसा माझी काहीतरी ते लिहावे असं समर्थाने आपल्याला सांगितलंच आहे. ती असं सांगतात की आपल्या बोटांमधल्या या ज्या नसा आहे या डायरेक्ट मेंदूशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे जर यांना रोज आपण व्यायाम दिला तर आपल्याला डायरेक्ट मेंदूला रक्तपुरवठा होईल अशा प्रकारचं सायन्स पण सांगितलं जातं. तसं एकूण काय तर समर्थांचं लक्ष तेव्हा समर्थांनी असा उल्लेख जरी केला नसला तरी आपण जसा त्याच्यावर विचार करतो तसं आपल्याला कळतं. तर काही लेखनक्रियेमध्ये त्यावेळी छापखाने नव्हते, मुद्रणकलाच नव्हती, त्यामुळे झेरॉक्स काढून आणल्या पटकन असं नाही, सगळं काही लिहावंच लागायचं काही जरी असलं तरी प्रत्येक. त्यामुळे ज्ञान मिळवणं किंवा ज्ञान देणं किंवा ज्ञान टिकवणं या सगळ्यामध्ये लेखनाशिवाय दुसऱ्या पर्यायच नाही. बरं लेखन पण इतकं सोपं नव्हतं. आपल्याला किती हल्ला या प्रकारची पेनं उपलब्ध आहे तर आपण चटकन मिनिटात आपण लगेच कागदी कॉपी करू शकतो. तेव्हा तसं पण नव्हतं. कागद तयार करावा लागायचा, शाई तयार करावी लागायची, दोरी तयार करावे लागायचे, ते पुन्हा सगळं बांधण्यासाठी ताडपत्री किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घ्याव्या लागायच्या. म्हणजे समर्थांचा कल्याण हा सगळा भार सांभाळत असेल असं वर्णन केलं जातं. समर्थ लिखाण करायचे, प्रवासात असायचे आणि कल्याणी सगळं घेऊन त्यांच्याबरोबर असायचा. असं पाहिलं की लक्षात येतं की लिखाण करणं इतकं सोपं पण नव्हतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ग्रंथ लिहायचे होते. आता हे लिहिताना अक्षराकडनं हे असायचं, रंगसुद्धा सगळं नॅचरल असायचं. फळांच्या रसाचे रंग तयार करायचे, पानांच्या रसाचे रंग तयार करायचे, चित्र काढायचं तर ते चित्र कसं काढायचं, निरनिराळ्या गोष्टी त्यांनी आपल्या या लेखन क्रियेमध्ये दाखवून दिलेल्या आहेत. आजही आपल्याला असं लक्षात येतं की खूप सगळ्या म्हणजे आपल्या ह्याच्यासुद्धा अक्षराला महत्त्व आहे. अक्षर वळंडा असावं, चांगलं असावं. पटकन आपला व्हॉट्सॲपवरती एखादा फोटो टाकला आपल्या हस्ताक्षराचा तर आपल्याला बरं वाटतं की किती सुंदर हस्ताक्षर आहे त्याचा झाला असं म्हणतं. तर तसं ते या सगळ्या सुविधा लक्षात घेऊन, सुविधा कसल्या पण असुविधा लक्षात घेऊन ते ग्रंथ लिखाणाचं काम करतात. विनोद म्हणून म्हणतात की डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरने पत्र लिहिलं तर केमिस्टकडे ग्रंथ वाचायला असं विनोदानी म्हणतात. तर अशा अक्षराचा विचार केला तर त्याचं अगदीच उलट आहे. पण अगदी बोलूनही लिहिणं, लहानपणी तुमच्या माझ्या वेळेला बोलू होते, कित्ता होता आपल्याला अक्षर चांगलं होण्यासाठी आपल्याला पण गिरवायला लागायचं. तर त्याचा वळणदार अक्षर येण्यासाठी त्याचा उपयोग होता. आपण सुद्धा ठाण्यामध्ये काही वर्षापूर्वी तुमच्यापैकी कोणी आलं असेल मला माहीत नाही, एक दिवस माझ्या मनात आलं की आपण दासबोध लिहावा, आपण म्हणजे सगळ्यांनी मिळून आणि एका दिवसात दासबोध लिहायचा असं मनात आलं. आणि मग सांगायला सुरुवात केली लोकांना की अमुक दिवशी दासबोध लिहायचा आहे तर तुम्ही तुमच्या सवडीनं या. आणि माझ्या मैत्रिणीला म्हटलं होतं की तुम्ही असं करा की जरा वेळ घेऊन या, कारण संध्याकाळपर्यंत बघूया वाट, सकाळी 6 ते रात्री 6शी वेळ येतो. 6 नंतर मग जे काय राहिलं आहे ते आपल्याला पूर्ण करायलाच हवं. काही पर्यायच नाही, पण 200 समास लिहून झाले पाहिजे एका दिवसात. आणि संकल्प तो सोडला आणि सकाळी 6ला सुरुवात केली. इतकी गर्दी झाली, लोक यायला लागले. जो तो आपल्या वेळ असेल तेव्हा एखादा समास लिहायचा, परत जायचा. आपण कागद आणून ठेवले ते, पेन आणून ठेवले ते, ग्रंथ आणून ठेवले ते, सगळं घरभर माणसं होती वेगवेगळ्या. आणि इतका छान रिस्पॉन्स मिळाला. दुपारी 1 वाजता ग्रंथ लिहून झाला. म्हणजे सकाळी 6 ते दुपारी 1 200 माणसं येऊन गेली. इतका वेळ झालं. नंतर येणाऱ्या मंडळीला काही लिहायलाच मिळालं नाही. मग कोणी मनाचा श्लोक लिहा, कोणी श्रीराम जयराम लिहा, आलाय तर काहीतरी लिहा अशी मिळाली. असं हे होतं. तर प्रयोग केला होता पण लोकांनी छान रिस्पॉन्स दिला. आणि नंतर तर परत करायला पाहिजे. लोक तो ग्रंथ बघायला यायचे. म्हणजे माझी मैत्रीण भट म्हणून राहायची, ती तिच्या चांगल्या बाईंना घेऊन आली होती. तर ती यायला ते म्हणजे तू पण नाही, तुला येतं ना लिहिता? हो म्हणाली येतं लिहिता. तू पण लिहून एक समास. मग तिने पण लिहिला. मग काही दिवस झाले ते बाईंकडून राहिलं तर ती माझी अहो बाई आपण जाऊया ना त्यांच्याकडे परत, मला बघायचं आहे ग्रंथात आपलं अक्षर. त्यामुळे असं लोक नंतर बघायला पण यायला लागले आपण लिहिलेलं त्याच्यामध्ये. तर असं दिसा माझी काहीतरी ते लिहावे
असं काय त्याच्यावर समर्थ शिष्यांकडून असं ग्रंथ लिहून घ्यायचं. वेण्णाबाईंच्या बद्दल असं म्हणतात की ते 200 ग्रंथ लिहिले. 200 ग्रंथ लिहिणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे. किंवा गिरीधर स्वामीजी 400 ग्रंथ लिहिले होते. केशव स्वामीजी 18 वेळा दासबोध लिहिला होता. सगळं नव्हतं करावे, पाठांतर, कंठी धरावे, ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीतच आले. त्यामुळे सगळ्या शिष्य मंडळीला त्यांचं हे सांगणं असं की ग्रंथ लिहून काढायचं. दुसरा पर्यायच नव्हता. अगदी समर्थांच्या 12 वर्षाच्या टाकळीच्या कालावधीमध्ये ते काळाला मंदिरात गेले की तिथे ज्या कोणाचं कीर्तन चाललेलं असायचं त्याच्याशी परिचय करून द्यायचा, नमस्कार करायचा त्याला, आणि तुमच्याकडे कुठला ग्रंथ आहे तो मागायचा उचला आणि ग्रंथ देऊन काढून त्याला द्यायचा परत. असं त्यांना करावं लागायचं. कारण छापखाने नाही, हातीच सगळं पोतीसोबतच द्यायचं. तर असे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यामुळे 15व्या वर्षी समर्थांनी संस्कृत रामायण ग्रंथ सगळा पूर्ण लिहून काढला. असं त्यांच्या चरित्रात उभी आपल्याला सांगतो. आजही आपल्याला माहिती आहे की धुळ्याच्या रामदेवता मंदिरामध्ये जवळजवळ 48,000 बाळं तिथे आहेत समर्थांच्या काळात. ते सगळी हस्तलिखित असल्यामुळे ते मोठं आहे ना. आता दासबोधा छापलेले पण या आकाराचा आहे, पण याचे कागदवर आपण लिहिलं की त्याचा आकार किती होईल. त्यामुळे ती बाळं अशी सगळी ठेवलेली आहे. समर्थांच्या काळामध्ये समर्थांचे जेवढे मठ होते त्या मठामध्ये हस्तलिखितांच्या लायब्ररी होत्या. इतके त्या लोकांकडून त्यांनी ग्रंथ लिहून घेतलेले आहेत असं आपल्याला दिसतं. लिखाणाचा फायदा आहे. आपल्याला जरा अमेरिकेतली उदाहरणं दिली ना की आपल्याला पटतात. आमची उदाहरणं करून काय हा लक्ष देत नाही. एक पेन ब्रेकर नावाचा अमेरिकन शास्त्रज्ञ होता आणि मग त्याला 400 मुलं देण्यात आली होती. ती सगळी 400 मुलं मनाली चंचल होती. म्हणजे हा त्यांचा सगळी वैद्यकीय तपासण्या झाल्या त्या त्यांच्या, बाकी त्याला शारीरिक काही व्याधी नव्हती, पण मन चंचल होतं, स्थिरता नव्हती त्यांना. या पेन ब्रेकरनी त्यांच्यावरती प्रयोग केला आणि त्या मुलांना 6 महिने सकाळ संध्याकाळ 2-2 तास कादंबरीतले उतारे लिहायला लावले. समोर थांबायचं आणि डिक्टेट करून त्यांना लिहायला लावायचं. आणि असं लिहून लिहून त्यांच्यात 6 महिन्यामध्ये पुन्हा तपासण्या केल्या तर लक्षात आलं की ह्या मुलांमध्ये बदल होत आहे. तर असा लिखाणामुळे बदल होतो हे बऱ्याच वेळा लक्षात आले लोकांच्या. आपल्याकडे ग्रंथलेखन नेम म्हणून आपण करायला सांगतो किंवा नाम नेम म्हणून करायचं. त्याच्यामागे म्हणजे थोडंसं नेम केलं ना की हे केल्याशिवाय जेवायचं नाही की मग ते आपलं होतं. ठरवलंच नाही की काहीच होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला करायला लागतं. आमच्या शिवथरघाटमध्ये एक जबलपूरच्या आजी आल्या होत्या. कदाचित मी सांगितलं असेल यापूर्वी. त्या जबलपूरच्या आजी म्हणजे मी प्रत्यक्ष त्यांना पाहिला आहे आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ पण पाहिला. त्या शाळेतच गेलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्याला अक्षर ओळखच नव्हते. परंतु घरात दासबोध आला आणि त्यांना असं वाटलं की ऐकलेलं सगळं होतं ना. या पूर्वीच्या बायका कशा होत्या, शाळेत गेल्या तरी पुराणाला जाऊन बसायच्या. त्या पुराणाला बसलं की कानावर सगळं असायचं. त्यामुळे हे सगळं त्याला शिवाजी महाराज समर्थ ऐकलेलं होतं, पण स्वतःला वाचता येत नव्हतं काय. मग त्यांनी बघून आता याच्यावरती दासबोध लिहिलेलं आहे ना, त्याला हे काय आहे तर हे दासबोध आहे असं बघून त्या दासबोध असं घ्यायच्या. आणि असं करून त्यांनी सुरुवात कशी केली तर काही एक वही केली आणि बघताना द कळला दा कळला. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं प्रत्यक्ष की सुरुवातीला मला काहीच येत नव्हतं. दासबोध ह्या 4 शब्द अक्षरांनी मी या ग्रंथातला हीच अक्षर येणारे शब्द लिहून काढले. मग ते पक्के झाले. मग सार्थ स आणि थ आला, मग ते पक्के केले. असं करून त्या स्वतः अक्षर ओळख शिकल्या आणि मग त्यांनी ग्रंथ अख्खा लिहून काढला आणि तो त्या घेऊन पारायणाला तिथे आले. आणि मग मी साक्षर मीच साक्षर झाले. पण ही जी चिकाटी आहे त्या चिकाटीला सलामच आहे. कारण नुसतं असं एक शब्द कळला आणि ती मला चटक लागली म्हणाले. नातवांची मदत घ्यायची की हे काय आहे अक्षर, मग तो सांगायचा आणि मग ते अक्षर दासबोधात कुठे येईल ते शोधायचं आणि तेच परत लिहून काढायचं. असं करून म्हणजे मला आपल्याकडे चोपणी आहे 52 अक्षर आणि 12 फेऱ्या एवढा येणाऱ्याला आपण लहानपणी शिकलो असेल आपण त्याच्यात काही आपल्याला वाटत नाही आहे. पण मराठी इतकी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने लिहिलं होतं आणि प्रत्यक्ष आम्ही पाहिलं आहे. बऱ्याचदा अक्षराच्या बाबतीत काय होतं की सुरुवातीला अक्षर चांगलं असतं. ते आपलं सुद्धा असं लिहायला सुरुवात केली पहिल्या पानावर तर मुलांचं पण होतं. परीक्षेचं पहिलं पान पेपरचं अक्षर अगदी छान आणि मग एक तर वेळ कळत नाही किंवा काहीतरी होतं त्यांचं. मग शेवटच्या पानापर्यंत काही अक्षर तसं चांगलं राहत नाही.
पण काही हरकत नाही. ही काही मोठं प्रयत्नपूर्वक चांगलं अक्षर काढणं असं हे करायचं आहे. पूर्वीच्या काही तुमच्या आमच्या तरुणपणी काही काही कंपन्यातून नोकरीसाठी अर्ज करताना आपल्या हस्ताक्षरात अर्ज करा असं यायचं. हल्ली आता सगळे प्रिंटआउट असतात, हल्ली काय आता लागत नाही, आता जो तो अर्ज त्यांच्या ह्याच्यात असतात, पण पूर्वी लागायचं. कारण अक्षरावरून माणसाचा स्वभाव ओळखणं असं पण एक असतं की ज्याचं अक्षर अतिशय शुभक आहे ना, तो नीटनेटकाच माणूस असणार, अशा प्रकारचं अक्षराबद्दल बोललं जायचं. त्यामुळे ती गोष्ट पण खरी आहे. हे सगळं समर्थाने आपल्याला या लेखनक्रियेमध्ये सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं की लेखनात अशा बारीक बारीक सूचना पण त्यांनी आपल्याला दिल्या की अगदी असं किरटं बारीक अक्षर असू नये, अगदी मोठं जरी काढलं नाही तर अगदी किरटं काढून नये, सहज लोकांना चटकन आकर्षित करू असं आपलं अक्षर असावं. वाचनाबद्दल पण त्यांनी म्हटलं की वाचनसुद्धा कसं आपलं असलं पाहिजे. पूर्वी आपण मूर्ख लक्षणं वाचताना पाहिलं, अक्षरे घालून वाची, काते घाली पदरीची, निघाणं करी पुस्तकाची, कळतं बरोबर. त्यांनी समर्थाने सांगूनच टाकलं की ते तिथे लिहिलंय ते वाचा ना, अक्षरे घालून वाची काय करायचं. असं समर्थाने आत्ता ह्या पिढी आपल्याला सांगितलंच आहे. त्या संस्कृतमध्ये सुभाषित आहे, तैलात म्हणजे पुस्तक असं म्हणताय. पुस्तक म्हणतं आपल्याला तैलात रक्षे जलात रक्षे रक्षेत शिथिल बंधना मूर्ख हस्तस्थ न दातव्यम इति वदती पुस्तकं. पुस्तक असं म्हणतं की माझं ना रक्षण करा. कशापासून करा? तेलापासून करा, पाण्यापासून करा. नंतर तिसरं काय ते तैलात रक्षे जलात रक्षे शिथिल बंधना म्हणजे हे त्याचं बाइंडिंग चांगलं असलं पाहिजे की माझं खिळखिळ होता कामा नये. असं तर माझं रक्षण कराच, पण सगळ्यात महत्त्वाचं मूर्खाच्या हातात देऊ नका. मला तुम्ही मूर्खाच्या हातात देऊ नका असं पुस्तक विनंती करताय. असा एक संस्कृत सुभाषित आहे, त्याची आठवण होते की कमाल आहे. आपल्याकडे हल्ली काय होत आहे, तुम्ही बघत असाल माझ्याकडे अशी ग्रंथांची मोठ्या थप्पी लागली ही नको आहेत लोकांना पुस्तकं होऊन आपल्याकडे आले आणि माझ्याकडे येणार मी सांगते तुम्हाला काय वाजता ते घेऊन जा. आता हे वाईट वाटतं की आधीच्या पिढीने 5-5 हजार रुपये भरून शंकर अभ्यंकरांचे ग्रंथ घेऊन आपली शोकेस उभारली होती आणि आता मुलांना ते नको आहे. आता ती मुलं सांगतात हे आम्हाला नको आहे, घेऊन जा. हे सांगितलं की वाईट वाटतं की आपण नुसते ते ग्रंथ घ्यायचे आणि कोणी त्याचं काहीच नाही. आणि कदाचित समर्थांना माहीतच आहे, समर्थांनी या लेखन क्रियेमध्ये सांगितलं आपण वाची ना कधी कोणास वाचावाय न दी. आपण वाचायचं नाही, लोकांना यायची नाही, बांधून ठेवी बंदी. तो एक मूर्ख. नुसतंच शोकेसमध्ये ठेवायचं आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. आता त्याला काय करायचं. पण परिस्थिती अशी आहे, सरासरी महिन्यातून एखादा तरी फोन मला येतो की आमच्याकडे पुस्तकं काढायची. काय करायचं त्याचं. तरी किती ठिकाणी आपण ते उभं केलं आहे. अन्नाला माझ्या प्रसाश्रमात अशीच लायब्ररी मोठी उभी केली आहे. रॅकभर पुस्तकं तिथे जाऊन दिले आपण अशीच लोकांकडे देतो. ती म्हटलं तिथे देऊया. ती तरी म्हातारी मंडळी काय मोठं वाचलं नाही, पण आता आपल्याकडे नको दिली तिकडे अशी झालेली आहे परिस्थिती. मुलींच्या बाबतीने मुलींना काही मोठे ग्रंथ नको, पण आता घरोघरी त्या डॉक्टर आपल्याला एवढं सुंदर वैदिक हे पुस्तक लिहिलं आहे, पण आता ती पुस्तकं लोकांना घरात नको आहे. आता आमचं बघून झालं संग्रही ठेवायचं पुस्तक आहे, तर ते तुम्ही ठेवा, परंतु लोकांना काही कसं नाही असं. शेवटी असं आहे ना की आपल्या काय म्हणतात ते किती जरी वडिलांची ठेव म्हणून बाकी हवं आहे. पैसे ठेवले तर हवे, सोनं नाणं ठेवलं आहे तर हवं आहे, घर ठेवलं आहे तर हवं आहे. त्यांच्या आवडीच्या गोष्टी काही ठेवून देऊ नका असं आहे. खरं तर असं आहे त्या ग्रंथात शिरलं पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना ओळाचं ठेवी जो भूषण तो दुरात्मा दुराभिमानं मत्सरत आहे. कधीतरी उपरती होईल. माझ्या अमेरिकेला दिलं आहे, त्यांनी बोटीने इथून सगळी पुस्तकं घेऊन गेला. श्रीकांत आमचा सगळी पुस्तकं आप्पा काका गेल्यानंतर आमची विश्वदेवी आवडली तर मला आले सगळे पुस्तकं आणि सगळी बोटीने पार्सल त्यांनी अमेरिकेला गेला. आणि तो अभ्यासू आहे, तो वाचतो, तर त्याचं आपल्या लक्षात आहे की कोणीतरी असं असतं. पण काही वय वाढलं की हा ग्रंथाकडे बघावं असं वाटेल की नाही. आत्ताच तो घराघरा घेऊन टाकून कसंच आहे, पण समोर ग्रंथ पाहिजे आणि उभासाठी गुणं सांगतात अवगुण पाहिजे. खरं त्या पुस्तकांमध्ये एवढं सगळं आहे, पण आम्हाला ते दिसतच नाही त्याचं गुण. असा सगळा प्रश्न. असं मग आता सांगतात अक्षरे सुंदर, वाचणे सुंदर, सगळं सुंदर सुंदर आहे, बोलणे सुंदर,
चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावे. हे सगळं असं करून दाखवायचं. सगळं सुंदरच असलं पाहिजे. चालणं बोलणं वागणं भक्ती आपली ज्ञान सगळं सगळं सुंदर असलं पाहिजे. आपोआपच लोक आपल्या मोठी गोळा होतील. त्याच्यासाठी वेगळं करावं लागलं नाही. आता हे करण्यासाठी एकांत असं तत्पर आपला एकांत पण असला पाहिजे. आधी तरी पाठांतर आपलं स्वतःचं पाठ पण असलं पाहिजे. आपोआप परिणाम होतो ना त्याचा. अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गरजेचे. ग्रंथाच्या नेमकं त्या ग्रंथात काय सांगितलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. हे मात्र आहे, एकांतात गेल्याशिवाय या ग्रंथाचा अभ्यास होतो. असं चिकाटीने बसलं पाहिजे तरच ग्रंथाचा अभ्यास होतो. ती काही कादंबरी नाही किंवा कथा नाही, आपली बरोबर वाचली कळलं आपल्याला, सुरुवात वाचली शेवट वाचलं झालं असं नाही. त्या ग्रंथाच्या गर्भात आपल्याला शिरलं पाहिजे. बरं असं होतं काही वेळा विद्या उलंडायची शिकायला, प्रसंग वाचायचं कधीच येला तरी मग त्या विद्येला कोणं पुसे सगळ्यात भारंभार ग्रंथ वाचले आणि वेळेला काहीच आठवत नाही आहे, काहीच त्याचा उपयोग नाही असं पण होतं. त्यामुळे त्या ग्रंथाच्या गर्भात शिरलं पाहिजे. सध्या एक ह्याच्यावरती व्हिडिओ खूप प्रकार सुंदर आहे. एक इंजिनियर झालेले वडील आणि इंजिनिअरिंग करत असणारा मुलगा, बघितलं असेल तुम्ही, त्या दोघांचं हे चाललेलं आहे की काय एक अशी नोट ठेवली तर नोटवर उलटी बाटली ठेवली आहे पाण्याची भरलेली आणि ती नोट काढून घ्यायची आणि ती नोट वडील प्रयत्न करतात. तो मुलगा बघतो घेऊन आणि वडील ती नोट काढून घेतात. बदा बाटली पडते पुन्हा दीपावर ठेवले असे तो नोट ठेवतो करते. तो मुलगा बघतो आणि हसला तर तो वडील मला हसतोच काय तू भरून दाखव. तर मला मग काय देणार तर ही 20 वर्ष नोट तुझी काय असं असेल ते $20 आणि मग त्यांनी तो इंजिनिअरिंग करत असणार मुलगा ना, तर त्यांनी आयडिया करून ती बरोबर नोट काढून घेतली. कशी केलं तिथे व्हिडिओ तुम्ही बघा. मग एकदा झालं, दुसऱ्यांदा नाही ते ठीक आहे आता परत एकदा केलं. प्रत्येक वेळा बाबासाहेब मोठा जाग घेते आणि मग नंतर तुम्ही करा मी तुम्हाला जागा. मग त्यांनी त्या नोटेच्या ऐवजी एक साधा कागदाचा पेपर ठेवला आणि त्या आता ह्याच्यावर तुम्ही करून दाखवा. मग त्यांनी ह्याच्यासाठीच आयडिया वापरली तरी काही त्याला जमलं नाही. बाबा आणलेच तर म्हणाले असं असतं की नवीन येणाऱ्या मुलांच्या आयडिया काय असतात हे आपल्याला कळत नाही. समर्थ पण आपल्याला सांगणार आहे की आपल्याला नवीन कुठे काय चाललं आहे याची जाण असली पाहिजे. त्या लोकांच्यात मिसळायचं आहे तर त्यांच्यात काय चाललेलं आहे याची आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर विद्या उघडण्याची शिकणं प्रसंग वाटत चुकची गेला असं नाही होता. संस्कृतच्या सुभाषितामध्ये असं आहे की पुस्तकस्था क्रियाविद्या परहस्तगतम झालं. शेजारचा माणूस माझ्या पुष्कळ श्रीमंत आहे, मला काय त्याचा उपयोग आहे. तसं पुस्तकातली जी विद्या आहे ती पुस्तकातच राहिली, मला काय त्याचा उपयोग आहे. त्या ग्रंथाच्या गर्भात शिरलं पाहिजे तर आपल्याला ते कळणार आहे. हे सगळ्याच कलांच्या विद्यांच्या बाबतीत आहे, असं काही नाही आहे. सगळ्या गोष्टी आत जाऊन शिकलं तरच ते आत्मसात करता येतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगणार आहे की लेखनाशिवाय वाचनाशिवाय काही पर्याय नाही. मग आपण ग्रंथाला गुरु म्हणतो ते त्याचमुळे म्हणतो. समर्थांची आणखी एक अशी विशिष्ट पद्धत होते. त्या म्हणजे महंतांना तयार करायचं कसं ती वेण्णास्वामीच्या चरित्रामध्ये सगळेजण गोष्ट सांगतात आणि ती खरी पण आहे. मिरजेला वेण्णास्वामींचा मठ आणि त्या मिरजेच्या मठामध्ये वेण्णास्वामींच्या बरोबर 20-25 महंत होते आणि त्यांच्या तिथेच राहणारं पूर्वी जसं गुरुकुल पद्धत होती ना तसं या मठामध्ये तिथेच ती मुलं राहायची. त्यामुळे 24 तास त्या महंताचं त्या मठापतीचं त्यांच्या सगळ्या आचरणाकडे लक्ष असायचं. तर तसं म्हणे एक दिवस वेण्णास्वामी पाहिलं की त्यांच्या मठातला एक मुलगा असा आडवा पडून दासबोधला असतो म्हणून त्या जवळ आले आणि त्यांनी वाकून नमस्कार केला. तो चपाकला लगेच उठला. त्याला अरे घाबरू नको मी तुला नाही करत मी दासबोधला नमस्कार करते. तर एवढ्या अशा बारीकशा गोष्टी त्याच्या लक्षात आलं. आपण मंचकावरी लोळावे आणि सरस्वतीला आपल्यावरही लोळावे असं चालेल का. तर तसं नाही. ग्रंथांच्या बाबतीमध्ये इतकी काही सरस्वती स्वस्त नाही. आपण त्याच्या गर्भात शिरायचं तर आपण त्याच्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. असं सहज ग्रंथांचा अभ्यास होत नाही. जसा 12-12 वर्ष एकेका ग्रंथाच्या अभ्यासाला लागतात आणि आपल्याला सहज लोक म्हणतात हो आमचा दासबोध झाला तुमची ज्ञानेश्वरी झाली तुमची गीता झाली अशी कशी होत नाही. मग ते 12-12 वर्ष लागतात एकेका ग्रंथाच्या मागे लागायला. तेव्हा आपल्याला त्याचं थोडंफार काही कळतं असं. पण हल्ली अध्याय कोणाने पिवळं होणं असं सगळं जग आहे. मागे बोलले माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती एमेला काही ज्ञानेश्वरीचा भाग होता मराठीच्या अभ्यासाला तर म्हणाली 20 मार्काला ज्ञानेश्वर. त्यामुळे झालं आपण ज्ञानेश्वर 20 मार्काचा अभ्यास केला तर ज्ञानेश्वरी काही कळणार नाही आहे.
ज्ञानेश्वरी कळायला हवी असेल तर ज्ञानेश्वरीच्या गर्भात शिरायला हवं, त्याशिवाय कसं कळणार. त्यामुळे गोष्ट खरीच आहे, सुखातील कुतो विद्या कुतो विद्यार्थी सुखम, असंच आहे. ज्याला हे सगळं करायचं आहे त्यांनी सगळ्या सुखाच्या गोष्टी आपल्या बाजूला ठेवल्या पाहिजे, तरच हे नुसतं आलेशान राहायचं, आरामात राहायचं तर नाही आहे या ग्रंथांचं अभ्यासोबत. अगदी गोष्ट खरी आहे. तर पूर्वी हल्लीचं आहेच तसं, पण माझ्या तरुणपणी मला आठवत आहे क्रिकेटची मॅच पाहता पाहता अभ्यास करणं. तेव्हा रेडिओच होते, टी व्ही तेव्हा रेडिओवरती मॅच लावायची. मग आमच्या घरात वादळ असायचं की आई नंदू त्या रेडिओच्या तिथे अभ्यास कसा हवा, ती बंद कर आधी, नाही तर अभ्यास बंद कर. तर अशा घराघरातलं आपल्याला करायचं की ते लावता लावता लिखाणाचं काम करायचं. नाही मी अभ्यास नाही करत आहे, मी नुसतं कॉपी करतो, मी तिकडे काही लक्ष नसलं ते झालं. ते पडल्या गाजबोर तसं गप्पा मारता मारता किंवा टी व्ही बघता बघता किंवा असं दुसरंच काहीतरी चाललेलं आहे आणि असा अभ्यास की होत नाही. कितीतरी ह्याला सवय होती की काही रेडिओ लावून ठेवायचा, की टी व्ही लावून ठेवायचं, त्याच्यात अभ्यास करायचा. पण हे सगळं खरं म्हणजे समर्थांच्या शिस्तीत बसणारं नाही. पूर्णपणाला एकाग्रता जर असेल तरच तो अभ्यास होणार असं ते सांगतात. आणि ग्रंथाला गुरु आपण मानायचं तर ग्रंथगुरू म्हणून असेल तर ते असं त्यांचा अभ्यास करता करता दुसरं काहीतरी तिकडेही लक्ष इकडे लक्ष असं कसं चाललं, नाहीच चाललं. समर्थांनी जसं आत्माराम दासबोध मनाचे शोक हे आपल्याला दिले, ते ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभवाचं सगळं आपल्याला दिलं, संत तुकारामांनी गाथा दिली, सगळ्या संतांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी हे ग्रंथ सगळे दिले. पहिलं वाल्मिकीने रामायण दिलं. कल्याणाची समर्थांनी जी निवड केलेली आहे ती निवड करताना सुद्धा लेखनक्रियेचाच विचार. तो पोरगा चुणचुणीत दिसतोय, एकांकडे प्रसादाला गेले होते आणि तो मुलगा रांगोळ्या काढतोय, पानं देतोय, चटपटीत आहे. मग त्यांनी त्याला जवळ बोलावला आणि मग त्याला विचारलं, त्याची परीक्षा घेतली, एखादा श्लोक यांनी म्हणावा, तो त्यांनी रिपीट करावा आणि स्मरणशक्तीची परीक्षा घेतली. त्याला लिहायला सांगितलं, अक्षर चांगलं असं त्याला कळलं आणि हा मुलगा आपल्या संप्रदायाला हवा. आणि मग त्यांनी विचार घ्या मुलगा कोणाचा, तेव्हा आमचा मुलगा लिहायचा पाहुणा मुलगा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे. मग बहीण पण तिथे होती आणि बहीण आता असं आहे की सगळा योगायोग असतो की बहिणीचा मुलगा गेलेला होता, माझ्या मुलांचा प्रश्नच होता. ते म्हणाले जरा आई म्हणाले की त्याला नाही असाल तर आम्हाला पण या, म्हणून मग अंबाजी म्हणजे कल्याण हा संप्रदायामध्ये घ्यावा आला. पण समर्थांनी निवड करताना त्याला मोत्याचा दाणा अक्षराचा आहे हे बघून त्याची निवड केली होती. आणि आयुष्यभर कल्याणा सगळ्यात जवळचा महंत, अत्यंत बुद्धिमान आणि असा होता. त्याची लेखनी पुढेच राहिली. करुणाष्टकामध्ये एक श्लोक आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे, सदर सदन बोली अक्षरे दाट खोटा, सरळ सगट वाची धाकुटा आणि मोठा. समर्थांचा शब्द आहे, अचूक चुकता नाही, पुस्तकी शोध नाही, बहुत विवरिता ही वेग काहीच नाही. पटकन कळणारच नाही चारी ओळी. करुणाष्टकाला ते म्हणत आहे की हे जे की आहे अक्षरे दाट खोटा, अक्षरस्व कसं असावं तर त्याच्यात सदर सदन ओळी अक्षरे दाट खोटा, त्या ओळीची अक्षर चित्र ओळी अशा सुट्या पाहिजे म्हणजे मग आपल्याला कळेल. सरळ सगट वाची धाकुटा आणि मोठा, मध्येच अक्षर लहान मध्येच अक्षर मोठं असं नाही चालेल. सरळ सगळं असलं पाहिजे, अचूक काही एकदम बरोबर सगळं असलं पाहिजे, चूक असताच का नाही त्याच्यामध्ये. पुस्तकाचं म्हणजे शेवटी ते पुस्तकच आहे ना, कॉपी करायची म्हणजे पुस्तकासारखं पुस्तक तयार करायचं. त्यामुळे शोध घ्यायला हे पुस्तक उपयोगाला पडलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ते सुटं स्वच्छ पेटकं खोडाखोड नसलेलं असंच लिहिता आलं पाहिजे असं त्यांचं हे होतं. आणि अशा पद्धतीने समर्थांनी ह्या लेखन क्रियेचं हे दिलं. आता अलीकडल्या काळामध्ये आपण लेखन विसरलो, पत्रलेखन तर गेलंच आहे. आपल्या लहानपणी आपण खूप पत्र द्यायचो. आता आम्ही शिवथरगडमध्ये शिबिर होतं, त्याच्यात मुलांना एका पोस्टकार्ड देतो आणि मुलांना सांगतो आपल्या घरी पत्र लिहायचं आहे. मुलांना मायना म्हणजे काय माहीत नाही, मोठ्या माणसाला तीर्थस्वरूप म्हणजे काय माहीत नाही, काहीच मुलांना माहिती नाही. आता ते अभ्यासक्रमातून पत्र गेलंच आहे. पूर्वी पाच वर्गाला 8 वर्गाला पत्र असायचं, तर आता पत्र लेखनच नाही. त्या मुलांना पत्रच लिहिता येत नाही. इतकं भन्नाट काहीतरी लिहितात, काही त्यांना माहितीच नाही काय कसं पत्र लिहायचं ते. म्हणजे पत्र लिखाण हा आमचा एक पुस्तकात कार्यक्रमच असतो. मग त्यांना आधी फळ्यावरती दाखवायचं पत्र, तिथे फक्त तुम्ही तुमची नावे फक्त बदला आणि मग शिखरदेवीच्या संदर्भात तुम्हाला काय लिहायचं आहे की आम्हाला शिबिर आवडलं नाही आवडलं काय असेल ते आम्ही त्यांना लिहायला सांगतो. पहिल्या वर्षी हा जो उपक्रम घेतला तेव्हा पत्र पाठवली नाही
पाठवलं सगळी नव्हतीच कुठलीच. आम्हाला लाज वाटेल अशी पत्र होती. मग नंतर आम्हाला लक्षात आलं म्हणून आम्ही त्याच्यात सुधारणा करून की आधी मुलांना कच्चं लिहिलं सगळ्याचं, मग फुलं लिहिलं सगळ्याचं. इतकी वाईट परिस्थिती आहे, कारण पत्र लिखाणे माहीतच नाही. मग आता त्या मनाने मला असं वाटतं की व्हॉट्सअपमुळे जरा तरी वरती नमस्कार, खाली काहीतरी धन्यवाद एवढं तरी लिहिलेलं असतं, आणि त्यामुळे मधल्या याच्यामध्ये तुम्हाला काय मेसेज आहे एवढं तरी ते अगदी पत्र नाही पण एवढ्या तरी गोष्टी कळतात. पण कुणाला काय माहिती लिहायचं, सप्लाय नमस्कार कुणाला लिहायचं, साष्टांग नमस्कार कुणाला लिहायचं, टाक म्हणजे काय काहीच माहिती नाही. इतकी परिस्थिती आपल्या पुढल्या पिढीची आहे. त्यामुळे लेखनाला परत एकदा आपल्याला चालना दिली पाहिजे. काय दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित झाले. आता हे प्रसंगी अखंडित वाचित झाले म्हणजे एकदा प्रसंगी म्हटलं एकदा अखंडित म्हटलं, अखंडच वाचावं, मग प्रसंगी कशाला. प्रसंगी याचा अर्थ काय होतं की त्या प्रसंगाने वाचावं. तर याचा अर्थ प्रसंगी अखंडित वाचित झाले, प्रसंग येईपर्यंत वाट बघायची नाही, अखंड वाचत राहावं असाच आपला अर्थ घ्यायला हवा आणि त्या पद्धतीने काम करावं असं सांगतात. लिखाणाचं हे जरा कमी झालं असलं तरी आता पुन्हा एकदा नामजपाच्या निमित्तानं का होईना, किंवा आता काल आपल्या ग्रुपवरती आला आहे की गीता हाताने लिहिली होताना आणि तिला उद्भीचं हे सर्टिफिकेट पण आलं. तर अशा आता गोष्टी पुन्हा आले, लोकांना लिहिण्याचं महत्त्व कळलं आहे. तर आता पुन्हा रोज काहीतरी लिहावं असा एक संकल्प मनामध्ये सोडायला हवा. माझ्या एक चुलत सासूबाई होत्या इथे, तर त्यांचं दिसणं कमी झालं होतं, ऐकणं कमी झालं होतं अखेरच्या काळामध्ये, पण त्या रोज एक पान श्रीराम जयराम जप लिहायचं आणि मग त्या वहीमध्ये लिहिताना अगदी नंतर ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी पण त्यांनी जप सकाळी लिहिला. आणि आता ते वरखाली व्हायचं, तर ओळीवर लिहिलं दिसायचंच नाही ना, पण तरी त्यांनी लिहायचं. त्यामुळे सलग श्रीराम जयराम जय जयराम एका ओळीत येईल असं नाही, खाली व्हायचं, तारीख घालायच्या वरती. ती तारीखसुद्धा कदाचित कधी तिरकी कधी अशी व्हायची, पण ते आम्ही बघितलं आश्चर्य वाटलं आम्हाला की तो जो नेम होता ना तो अखेरपर्यंत शेवटच्या दिवशी सुद्धा गेल्या त्या दिवशी पण त्यांनी झोपलेला. अशी जी निष्ठेने एखादं काम केलं ना तर त्याचं अगदी अखेरच्या दिवसापर्यंत दुखणं फुटणं न येता शांतपणाने लिहिलं. त्यामुळे लिखाण हे रोजच्या रोज झालं पाहिजे, काहीतरी रोज लिहिलं गेलं पाहिजे. काय लिहायचं ते आपण ठरवायचं, पण रोज थोडं तरी लिखाण केलंच पाहिजे असं सगळं या समासाबद्दल सांगतात. लगेचच्या समासाचा विचार केला तर नाव जरा वेगळं आहे, पण याच्यात नेता किंवा पुढारी विवरण निरूपण असं नाव. तर विवरण कशाचं करायचं, तर आत्ता त्यांनी महंताचं हे सांगताना लेखन क्रियेचं फक्त महत्त्व सांगतात. आता तर मला पुढारी व्हायचं असेल तर काय काय आपले जो गुण हवे, आपण शिकवण समाज दशकाची थोडी ओळख करून घेताना ते नेतेचं काही महंताचं निष्ठुरतेचं लक्षण काय असतं ते सांगितलंच आहे, ते परत कदाचित होईल. पण विवरण निरूपण याचा अर्थ पुढारी होण्यासाठी, लिडरशिप घेण्यासाठी किंवा मॅनेजमेंटमधल्या गोष्टी या काय काय आपल्याला यायला पाहिजे, त्या पुढच्या भागात ते सांगणार आहे. आज मात्र त्यांनी वक्तृत्व कला आणि लेखन क्रिया, नाव लेखन क्रिया दिलं आहे, पण त्याच्यामध्ये वक्तृत्व लेखन आणि वाचन या सगळ्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. हे सगळं आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपण पण सगळ्यांनी ठरवायचं की रोज आपण काहीतरी यायचं. आम्ही बसलीच आहे सध्या ग्रंथ लिहिले, त्यामुळे आत्ताच आता अलीकडे किती कमी केला, पण खूप छान पद्धतीने त्या लेखनामुळे आपल्या सगळ्या चित्तवृत्तीसुद्धा स्थिर होतात. हे महत्त्वाचं आहे. दिसायला लहानशी गोष्ट आहे. अलका बिवलकरचं परवाच मी टाकलं होतं, आता ती नाही कॅन्सर ती गेली, परंतु अलका असेच ग्रंथ द्यायची आणि कॅन्सर डिटेक्ट झाल्यापासून तिची एकेकाळी ट्रीटमेंट चालू होती, पण ग्रंथलिखाण राहत नव्हतं. रोज लिहायचंच लिहायचं. सगळ्या ते ज्ञानेश्वरी लिहिली, गाजबोट लिहिला, छोटे छोटे गजाल विजय लिहिली, अनंत ग्रंथ तिने लिहिले आणि त्या ठिकाणी ते ग्रंथ ती हे पण करून राहिली. आणि त्या दुखण्यावरती आता ते दुखणंच असं होतं तर बरं नाही झालं, त्याचं हे नाही, परंतु त्या दुखण्यावर मात्र इथे आंतरिक ताकद जी मिळायला हवी ती मात्र त्या लेखनामुळे मिळाली असं आपल्याला म्हणावं. आम्ही दैनंदिन ओव्याच्या इथे वाचतो दासंगीला, त्या ओव्यांचं सुद्धा टीव्हीचा भाग लिहून दिलेला आहे, तेच आपण ॲनिमेट केलं आहे. त्यामुळे हस्ताक्षर चांगलं आणि ते असं लिहिण्यामुळे आपल्या मनात चित्तवृत्ती शांत व्हायला खूप मदत होते. त्यामुळे रोज आपण लिहावं. तुम्ही लिहित असाल तर प्रश्नच नाही, नसाल तर आजच्या समासाची लेख म्हणून लिहायला सुरुवात करा. आपल्याकडे दीपा जोशी म्हणून येतात,
त्यांच्या वह्या मी तुम्हाला दाखवते. तर आपण सुद्धा सगळेजण आपल्याला आवडणारी गोष्ट लिहून ठेवतो. लिहून ठेवत नाही असं नाही. आपल्या पण डायरीची पानाच्या पानं भरलेली असतात. पण तिने काय केलं, तिने 4-5 वह्या अशा आहे की तिने त्या वहीत लिहिल्या. त्यामुळे त्या कुणीही वाचायला, जे आवडलं ते लिहिलं आहे. गाणं आवडलं गाणं लिहिलं आहे, श्लोक आवडला श्लोक लिहिला आहे, किस्सा आवडला किस्सा लिहिला आहे, विनोद आवडला विनोद लिहिला आहे, एखादीचं काय तुम्ही कोणाला शुभेच्छा दिल्या त्या आवडल्या त्या लिहिले. त्याला विषयाचं बंधन नाही, तर स्वतः केलेलं नाही, लोकांकडूनच कळलेलं, पण त्याचं एक संकलन केलं आणि त्या संकलनाचं ती कोणाला मी वह्या वाचायला पण ती देतात, तर मला ते 2 वह्या पाठवले. तर असं सुद्धा आपल्याला करता येतं. ही मला त्याच्यावरून मिळालेली कळते की अरे हे आपल्या आपण पण लिहितो काही नाही, तर डायरीच्या मागच्या बाजूला आपल्या किती गोष्टी लिहिलेल्या असतात आणि मग त्या कुठे लिहिले त्या वेळेवर आठवत नाही, तो भाग अगदी लिहिला असं सगळं आपल्याजवळ पण असतं. तर तो पण एक हे करण्यासारखं आहे. किंवा वर्षातून सुद्धा अगदी लोक कितीही जरी आपण नावं ठेवली तरी सुद्धा किती छान छान गोष्टी आपल्याला वर्षातून मिळतात. तर त्यातलं जे आवडलेलं आहे ते लिहून काढणं, रोज काहीतरी लिहायचं तर काय लिहायचं, आता अशा गोष्टी लिहाव्या आणि तो संकल्प आपण आजच्या दिवशी कधी करावा असं मला वाटतं की खरं आहे. एकदम ते म्हणजे अभ्यासे प्रगट व्हावे नाही तर झाकून असावे असं म्हणतात. तर नाही तर झाकून कसं मग प्रगट होऊया ना, पण त्याच्याशी अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून आपण हा अभ्यास सुरू करावा. काही नाही तर गीता पण लिहायला हरकत नाही, राजभर लिहायला हरकत नाही, सुरुवात करायला हरकत नाही. काही नाही तर नुसत्या प्रस्तावना घ्यायच्या, आपल्यालाच फक्त घेतानाच की नाही किंवा जेवढं मोठं घ्यायचं, नाही जमलं तर आणि मग जानेवारीला सुरुवात करायची, पहिल्या वेळात जाऊन जाईल, आज नाही जमलं उद्या बघू असं होतं. म्हणून मग त्याच्यासाठी आपलं आधी छोटं घ्यायचं की आपल्याला जमता येईल बघा आणि मग ते जमलं की मोठं मोठं पण जमेल असं आपल्याला वाटतं. थोडं चिकाटीने करायचं काम आहे, पण इतरांचं म्हणलं की आपल्याला पण उत्साह वाटतो. त्यामुळे अशा प्रकारचं लिखाण आपण करावं. समर्पक आपल्याला सांगतात की लेखनक्रिया अत्यंत महत्त्वाची आणि आपल्याला त्या मनाने साधना सगळी सहज मिळणारी आहे. हे समर्थांच्या वेळी लेखनक्रिया कठीण होती, त्या तुलनेत आत्ता तसं नाही. आपल्याला सहजपणाने सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या लेखनक्रियेचा विचार आपल्याला करायचा आहे. लोकसंग्रह वाढवायचा यासाठी हेतू तो आहे की त्या ग्रंथाच्या अभ्यासासाठी लोकसंग्रह वाढले. एक 10 गोष्टी आहेत त्या राहतील एकच आज आपली आहे. त्या लेखनक्रियेच्या निमित्ताने आपण लिहूया. नमस्मरण संतत स्फुरणदायी रामाकडो करणी पडू स्वदेशैतरक्षणाविण तुझी कथा नावडू तुझ्या समया तुझी करुणी देशकारी पडू. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या उच्चारासाठी घेतलेला श्वास सोडून घेऊया, दीर्घ श्वास घेऊया.